अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी हे भारत दौऱ्यावर होते। हा दौरा करण्यामागे अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचं एक कारण तर खुलं होतच, ते म्हणजे तालिबान राजवटीला भारतानं सुद्धा मान्यता द्यावी। आतापर्यंत तालिबान राजवटीला फक्त पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांनी मान्यता दिली होती। मात्र अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारला आता त्यांच्या बाजूने भारताचंही एक मत पाहिजे। आता त्यामागची कारणं पण तशी आहेतच, पण मुख्य मुद्दा हा आहे की अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री जेव्हा भारत दौऱ्यावर होते तेव्हा दिल्लीमध्ये झालेल्या त्यांच्या पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांवर बंदी होती। का? असं का? तुम्ही परराष्ट्र मंत्री असाल तुमच्या देशाचे, तुमच्या देशात महिलांवर बंधनं आणि त्यांच्या कर्तृत्वावर खीळ लावली जाते, पण आमच्या देशात महिलांवर कसलंही बंधन नाही। खुशाल पत्रकार परिषदेमध्ये महिला पत्रकारांच्या एंट्रीवर बंदी घालून महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव करतात। आणि हे नरेंद्र मोदी सरकार खपवून तरी कसं घेतंय? कारण एकीकडे तुम्ही स्त्री सन्मानाचे नारे देता आणि दुसरीकडे आपल्याच देशात दुसऱ्या देशाचे लोक येऊन महिलांचा अप्रत्यक्षपणे अपमान करतात। हे मोदी सरकारला नक्की चालतंय तरी कसं? परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी बैठक झाल्यानंतर काही तासातच अमीर खान मुत्ताकी यांनी नवी दिल्लीतील अफगाण दूतावासामध्ये पत्रकार परिषद घेतली होती। या पत्रकार परिषदेमध्ये महिला पत्रकारांना प्रवेश नाकारला गेला। या पत्रकार परिषदेत एकूण 20 पत्रकार उपस्थित होते, परंतु त्यामध्ये एकही महिला पत्रकाराचा समावेश नव्हता। विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मुत्ताकी आणि अफगाण दूतावासाच्या अधिकाऱ्यांनीच महिला पत्रकारांचा पत्रकार परिषदेमध्ये समावेश न करण्याचा निर्णय घेतला होता। त्यानंतर काही काळ मोठा वाद सुद्धा झाला होता। आता बघा, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांच्या पत्रकार परिषदेत जर महिला पत्रकारांच्या एंट्रीवरच बंदी घातली गेली तर अर्थात यावरून रान पेटणार हे नक्की होतं। प्रियंका गांधींनी या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल केला। प्रियंका गांधी म्हणाल्या, पंतप्रधान मोदीजी, कृपया तालिबानच्या प्रतिनिधींच्या भारत भेटी दरम्यानच्या पत्रकार परिषदेतून महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्याबद्दलच्या घटनेबाबत तुमची भूमिका स्पष्ट करा। जर महिलांच्या हक्कांबाबतची तुमची भूमिका केवळ निवडणूक जिंकण्यासाठीचा एक दिखावा असेल तर मग भारतातील सर्वात सक्षम महिलांपैकी असलेल्या महिला पत्रकारांचा अपमान हा कसा होऊ दिला जातोय, असं म्हणत प्रियंका गांधींनी मोदींना प्रश्न विचारला। पण हे विशेष आहे, विरोधकांनी मोदी सरकारला सवाल विचारून सुद्धा सरकारकडून एक चकार शब्द सुद्धा काढला गेला नाही। हेच मोठं आश्चर्य आहे। नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांच्या एंट्रीवर घातल्या गेलेल्या बंदीचा एक महिला म्हणून मी तर निषेधच करते। मात्र तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की सांगा।